तीच प्रत्येक वर्षी नवरात्रीला विराजमान होते या मंडळाच्या माध्यमातून। मैं स्त्री हूँ, मैं नारी हूँ, मैं कली हूँ, मैं फुलवारी हूँ, मैं दर्शन हूँ, मैं दर्पण हूँ, मैं नाद हूँ, मैं गर्जन हूँ, मैं बेटी हूँ, मैं माता हूँ, मैं बलिदानों की गाथा हूँ, मैं श्रीमद भगवद गीता हूँ, मैं द्रौपदी हूँ, मैं सीता हूँ। आणि खऱ्या अर्थानं नारी शक्तीचा विजय जय जयकार करणारा हा मंडळ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। वर्ष क्रमांक 5वा, पर्व क्रमांक 5वा आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र सीझन आणि अंधेरी संघ आपण आपले एक्स्ट्रा खेळाडू जे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण आपले एक्स्ट्रा खेळाडू जे मात्र सभामंडपात पाठवायचे व्यवस्थापन समितीच्या इथे समालोचन कक्षाजवळ, याची देखील नोंद करून घ्यायची आहे मित्रांनो। अंधेरी टीम आपले एक्स्ट्रा खेळाडू जे मात्र व्यवस्थापन समिती अर्थात समालोचन कक्षाजवळ पाठवायचे। बॅटिंग करणार, फिल्डिंग करणार। अंधेरी संघ आपण आपले एक्स्ट्रा खेळाडू जे मात्र समालोचन कक्षामध्ये पाठवायचे विनंती असेल। अमन आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल मंगलमूर्तीचे 11 कल्याण संघासाठी। पहिलाच बॉल सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल। सिंगल धावची मात्र ॲड, धावसंख्येचा श्री गणेशा, धावफलकाचा शुभारंभ प्रारंभ होत असताना एक धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल। इथे वाईट बॉल, अतिरिक्त धावची मात्र ॲड आणि धावसंख्या 1 ने पुढे पुन्हा एकदा 2 धावा धावफलकावरती आहेत। S9 अंधेरी विपक्ष J11 कल्याण अशी ही मॅच। पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल। धावसंख्या 2 धावफलकावरती बिनगडी बाद। अमन आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। मंगलमूर्ती J11 कल्याण या संघासाठी स्ट्रायकर एंडवरती बॅटर असतील अमन, नॉन स्ट्रायकर एंडवरती बॅटर गणेश। वाईट बॉल, पंचांचा इशारा आलेला आहे। अतिरिक्त ज्या पुन्हा एकदा ॲड आणि धावसंख्या धावफलकावरती 3 पाहायला मिळेल। 2 चेंडूंची समाप्ती झालेली आहे। 4 चेंडूंची खेळ जो मात्र शिल्लक पहिल्या षटकामधील। सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय। डॉट बॉलची समाप्ती असेल। अतिरिक्तची धाव जर वगळली तर नक्कीच एकच धाव जी मात्र खर्च केली आहे गोलंदाजाने। प्रसाद आपल्याला पाहायला मिळतील। 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे। 3 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील। वाईट बॉल, धावसंख्या पुन्हा एकदा अतिरिक्तच्या स्वरूपात 1 ॲड, 4 धावा धावफलकावरती आहेत। 4 धावा धावफलकावरती, 4 रन ऑन द बोर्ड। गोलंदाज सज्ज, इथे फटका चांगला आहे पण क्षेत्ररक्षण देखील अव्वल दर्जाचं आपल्याला पाहायला मिळतो। आपल्या संघासाठी मिनिमम टू मिनिमम 1 धाव वाचवलेली आहे आणि धावसंख्या स्थिर आणि स्थगित आपल्याला पाहायला मिळेल। 4 धावा धावफलकावरती। गोलंदाज सज्ज, इथे अगदी वाईट बॉल, पंचांचा इशारा। कुठल्याही प्रकारे स्पर्श झालेला नाहीये फलंदाजाला किंबहुना कपड्यांना आणि अतिरिक्तची धाव ॲड, धावसंख्या असेल 5। पहिला चेंडू डिक्लेअर झोन सिंगल, वाईड डॉट वाईड डॉट वाईड डॉट वाईड आणि आता पुन्हा एकदा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। 6 धावा या धावफलकावरती आहेत। 6 धावा धावफलकावरती बिनगडी बाद। एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये, 1 धाव ॲड होईल। धावसंख्या धावफलकावरती 7 आपल्याला पाहायला मिळेल। 7 धावा या धावफलकावरती आहेत। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, गोलंदाजी ट्रॅक वरती। 1 टू गो। अजित निगम सरांचा कॉल देखील आलेला आहे। इथे डॉट बॉलची समाप्ती। षटक क्रमांक 1 देखील समाप्त आणि धावसंख्या धावफलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती J11 कल्याण संघाची असेल बिनगडी बाद। 7 धावा धावफलकावरती, 7 रन ऑन द बोर्ड विदाउट अ लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर। टीम मंगलमूर्ती J11 कल्याण। चला मित्रांनो, स्पीडअप करायचं विनंती असेल दोन्ही संघांना।
दिनाकर आपल्याला पाहायला मिळतील या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर S9 अंधेरी संघासाठी. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतील दिनाकर गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज. स्ट्रायकर एंड वरती बॅटर गणेश, नॉन स्ट्रायकर एंड वरती बॅटर अमन. सेन्सिबल क्रिकेट, फक्त आणि फक्त दिशा दाखवली. पॉइंट डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय मिळेलजी मात्र सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे 8 धावा धावफलकावरती, 8 रन ऑन द बोर्ड. विचार केला तर वाईडचे जर धावा वगळल्या तर फक्त आणि फक्त 3च धावा ज्या मात्र बॅटनी आलेल्या आहेत. डॉटबॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. पंचांकडे आशेच्या किरणांनी आशेच्या नजरेने पाहायला जात होतं, पण अगदी पंच देखील सांगत असताना की नॅचरल अँगल क्रिएट करत चेंडू बाहेर गेला, पण ऑफस्टमच्या जी लाईन होती वाईडची त्याच्या अगदी आतून गेलाय दर्शवत होते. आणि डॉटबॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. इथे पंचांकडे अपील आणि नक्कीच फलंदाज बाद. पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपपणे फलंदाज पोहोचलेले नाहीयेत आणि झटका क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये फलंदाज गणेशची खेळी संपुष्टात. गणेश बॅक टू द डगआउट. सुनील आपल्याला पाहायला मिळतील इन ॲट नंबर 3 नॉन स्ट्रायकर एंडवरती. स्ट्रायकर एंडवरती बॅटर अमन, आणि अमनला देखील चांगल्या प्रकारची कामगिरी करणं गरजेची. इथे अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र नक्कीच क्षेत्ररक्षण अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला. कॅचची देखील संधी होती, पण हरकत नाही, आपल्या संघासाठी धावा वाचवल्यात आणि धावा वाचवणं गरजेचं आहे. 1 धावा ॲड आणि धावसंख्या 9 आपल्याला पाहायला मिळेल. 9 रन ऑन द बोर्ड, 9 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. स्ट्रायकर एंडवरती सुनील, नॉन स्ट्रायकर एंडवरती अमन आपल्याला पाहायला मिळतील. मंगलमूर्ती जय 11 कल्याण पक्ष S9 अंधेरी अशी मॅच पाहायला मिळते. यानंतरचा सामना साई लीला ब्लू स्टार विक्रोळी विपक्ष जोगेश्वरी पॅकर्स जोगेश्वरी. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल टॉससाठी मिड इनिंग्समध्ये टॉससाठी यायचं आहे. हे सिंगल धावची मात्र ॲड होईल आणि धावसंख्या इन डबल डिजिट 10 रन ऑन द बोर्ड. क्रिकेटमधील मॅजिकल फिगर जो मात्र अर्जित झालेला आहे. 10 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 10 रन ऑन द बोर्ड. साईला ब्लू स्टार विक्रोळी टीमचे कॅप्टन आणि जोगेश्वरी पॅकर्स जोगेश्वरी टीमचे कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित राहायचे टॉससाठी. इथे अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ट्रेडमार्क विराट कोहलीची कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाली. संख्या 11 पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरं समाप्त. तिसरं षटक प्रगतीपथावरती असेल आणि या तिसऱ्या षटकामध्ये पाहूया कुठला गोलंदाज नेमणूक करणार. धावसंख्या धावफलकावरती 11 एक गडी बाद पाहायला मिळेल. 2 षटकांची समाप्ती. स्पीडअप करायचे मित्रांनो, प्लीज विनंती असेल स्पीडअप करा. नक्कीच अप्रतिम जी मॅच आपल्याला पाहायला मिळते. जिंदगी जीना आसान नहीं होता, जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता, जब तक ना पडे हातोडे के गाव पत्थर भी कभी भगवान नहीं होता. ते हातोड्याचे गाव मैदानाच्या आतमध्ये सोसावे लागतील दोन्ही संघांना. पाहूया कुठला संघ जो मात्र विजयापासून सुरुवात करेल, कुठल्या संघाचं अस्तित्व या स्पर्धेमधून समाप्त होईल. नो रिटेक इन द क्रिकेट जे मात्र आपण नेहमी म्हणतो.
इथे नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉल, पंचांचा इशारा नो बॉल आलेला आहे, तर नो बॉलच असेल याची देखील नोंद करून घ्यायची. पंचांचा डिसिजन, अंतिम डिसिजन, अंपायर्स कॉल, फायनल कॉल याची देखील नोंद करून घ्यायची आहे. नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉल म्हणजे धावा, एक ऍड आणि 12 धावा धावफलकावरती आहेत. 12 रन ऑन द बोर्ड, 12 धावा या धावफलकावरती. षटक क्रमांक जर विचार केला तर तिसरं मार्गस्थ आहे संतोष यांच्या माध्यमातून. पहिलाच चेंडू जो मात्र वाईड आपल्याला पाहायला, नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि अगदी एकदा बॅड. धावसंख्या असेल 12 धावफलकावरती. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. संतोष स्ट्रायकर एंडवरती बॅटर अमन, नॉन स्ट्रायकर एंडवरती बॅटर सुनील. पुन्हा एकदा नो बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पंचांकडे दाद मागितली जात आहे. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमध्ये सरांच्या माध्यमातून केलेली आहे. ट्रिपल एस लाईव्हची संपूर्ण टीम, टेक्निकल टीम इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांची मागणी रनआउट साठी केलेली आहे पंचांनी. जीव मुठीत घेऊन अगदी एका धावेचा प्रयत्न होता. ती एक धाव मिळू शकेल का? कारण खेळाडूंना माहिती आहे इलेक्शन मध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एकेका धावेला फार महत्व आहे. इथे मागणी केलेली आहे तिसऱ्या पंचांची. नक्कीच तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. पाहूया, डिसिजन पेंडिंग आहे. आमचे ऑफिशियल्स जे मात्र टेक्निकल रूम मध्ये दाखल आहेत. अजित निगम सर, आपण येऊ शकता का?
पुन्हा एकदा नो आपल्याला पाहायला मिळतोय. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, अशा प्रकारचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वन्स अगेन नो बॉल. धावसंख्या असेल 15-15. पुन्हा एकदा नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉल, वारंवार नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. 1 पुढे सरकेल, 2 पुढे सरकेल. 17 रन ऑन द बोर्ड. 17 धावा या धावफलकावरती आहेत. क्षेत्र कोणतंही असो मित्रांनो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर मात्र यशाला देखील पर्याय नसतो. इथे पुन्हा एकदा क्लासिकल कव्हर ड्राईव्हचा फटका कव्हर घोषांकित क्षेत्रामध्ये. आणि आता मात्र चेंडू झालेला आहे फक्त आणि फक्त एकच चेंडू झालेला आहे. धावसंख्या असेल 18-18. इथे सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ, हा समीकरण देखील उद्ध्वस्त झालेला आहे. सिंगल धावची मात्र ऍड. 19 रन ऑन द बोर्ड. एक सिंगल धाव आणि धावसंख्या धावफलकावरती एका धावेच्या मदतीने 20 धावा या धावफलकावरती आहेत. 20 रन ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आहेत. आणि इथून मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणं अपेक्षित आहे गोलंदाजाला देखील. आणि फलंदाजी तर चांगली होत नाही पण अगदी आपण पाहायला गेलो नो बॉल, वाईड बॉल हे अतिरिक्तच्या स्वरूपात धावा या अतिरिक्त मिळत आहेत. आणि त्यामुळे नक्कीच फलंदाजी करणारा संघ मात्र वर्चस्व गाजवत असताना आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा एक धावची मात्र ऍड. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 21 धावा या धावफलकावरती असतील. प्रगती करत असताना होऊन असणं देखील जिथे असते तिथे पाय आपोआप थांबले जातात आणि तेच आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पुन्हा एकदा सिंगल धावची मात्र ऍड आणि धावसंख्या धावफलकावरती या एका धावेच्या मदतीने 22 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 1 to go असा कॉल आलेला आहे पंचांचा. इथे टॅपचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अशा रीतीने शेवटच्या चेंडूवरती एकवटण्यात आलेली आहे सिंगल. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये समाप्त आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 3.00 च्या षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा या धावफलकावरती. 3 षटकांमध्ये 23 धावा बनवल्यात. आता मात्र या शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला मिनिमम टू मिनिमम 4 ते 5 धावा बनवणं गरजेचं आहे. इथून मात्र धावांची प्रगती करणं गरजेचं आहे. मंजिले मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मंजिले मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. आणि प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. प्रयत्न 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 वाळूचे कण रगडिता तेलही गळे. मित्रांनो, तुमच्या मनामध्ये प्रयत्न जिद्द असेल, जर तुमच्या मनगटांमध्ये ताकद असेल तर हातातल्या वाळूंना रत्न व्हायला वेळ लागत नाही. आणि अगदी आपण पाहू शकतो मेहनत आणि प्रयत्न करायची शक्ती या दोन्ही संघांमध्ये आहे. आणि हे दोन संघ जे मात्र इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मंगलमूर्ती J11 मंगलमूर्ती J11 कल्याण विपक्ष S9 अंधेरी अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज. चौथं षटक प्रगतीपथावरती. डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील आणि नक्कीच तिसऱ्या पंचांची मागणी जी मात्र केलेली आहे अजित निकम सरांनी. टेक्निकल टीम इन ऍक्शन ट्रिपल-एस लाईव्हची नीट अँड क्लीन टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतो ट्रिपल-एस लाईव्हच्या माध्यमातून. जशी क्लॅरिटी तशी क्वालिटी. आणि अगदी आपण पाहू शकतो तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. आणि फलंदाज बाद असतील. म्हणतात ना जबरदस्तीचं लग्न टिकत नाही, जबरदस्तीची धाव देखील टिकली नाही आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन. झटका क्रमांक आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये दुसरा लागत असताना फलंदाज सुनील चिकेळी संपुष्टात.
आकाश आपल्याला पाहायला मिळतील इन ॲट नंबर 4. आकाश आणि आकाशच्या जोडीला अमन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका चेंडूचा खेळ झालेला आहे आणि या एका चेंडूमध्ये धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद देखील झालेले आपल्याला पाहायला मिळतील. 23 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना मंगलमूर्ती जय 11 कल्याण संघ. कालचा विचार केला तर कल्याण संघ जो मात्र मेगा फायनलमध्ये धडक घेतलेली आहे आपल्याला देखील पाहायला मिळतोय. इथे पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूवरती फुल टोल वसूल करत असताना एक धाव जी मात्र ॲड. 24 रन ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज सज्जक सोहेल. इथे मिस टाइम फटका. येस लिगबाईच्या स्वरूपात एक धाव जी मात्र ॲड. धावसंख्या धावफलकावरती 25 आपल्याला पाहायला मिळेल. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उडान होती है. आणि ते हौसले दोन्ही संघांचे आता मात्र आपण पाहू शकतो जे मात्र असत आहेत. पण या मॅचच्या अंती एका संघाचे हौसले पस्त होतील. तो संघ कुठला असेल येणारी वेळ आपल्याला नक्कीच सांगून जाईल. इथे रिवर्सचा अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळाला आणि रिवर्सचा अटेम्प्ट म्हणजे देखील दुधारी तलवार असते. लगी तो आबाद नाही तो बर्बाद, लगी तो तीर नाही तो फकीर. आणि ते मात्र लागलेली आहे. सिंगल धावची मात्र ॲड झालेली आहे आणि धावसंख्या 26 आपल्याला पाहायला मिळेल. 26 धावा या धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. इथे फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आणि नक्कीच 2च धावा ज्या मात्र ॲड होतील आणि धावसंख्या या 2 धाव्यांच्या मदतीने जाऊन पोहोचेल 28 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 28 रन्स ऑन द बोर्ड. 3.5 षटकं जे मात्र कंप्लीट झालेले आहेत. सेकंड मॅच ओव्हर नंबर 4. लास्ट ओव्हर लास्ट बॉल इन द प्रोग्रेस. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू जो मात्र मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडवरती बॅटर आकाश, नॉन स्ट्रायकर एंडवरती अमन, गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सोहेल. डान्सिंग डाऊन द विकेट. चांगल्या प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल धाव अर्जित करण्यात आली. षटक क्रमांक 4 देखील समाप्त मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. अशा रीतीने आपण पाहायला गेलं तर एकूण 30 धावा या धावफलकावरती विजयासाठी S9 अंधेरी संघाला 30 धाव्यांची गरज आहे मैदानाच्या आत. आणि यापुढचा सामना आपल्याला पाहायला मिळाला साई लीला ब्लू स्टार विक्रोळी टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी उपस्थित राहायचंय आणि तसेच जोगेश्वरी पॅकर्स जोगेश्वरी संघाचे कॅप्टन आपण देखील टॉसला उपस्थित राहायचंय. अन्यथा पॅनल्टीला सामोरे जावं लागेल याची देखील नोंद करून घ्यायची आहे. आणि नक्कीच जर पाहायला गेलं तर सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय आदरणीय महामंत्री साहेब सन्माननीय संजय भाऊ परब साहेबांचं देखील शुभ आगमन झालंय. साहेबांचं देखील या सोहळ्याच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थानं या व्यक्तिमत्वाकडे पाहायला गेलं तर असं व्यक्तिमत्व आहे की नेहमी प्रगती करत असतो आणि आपल्यासोबत आपल्या सवंगड्यांचे देखील प्रगती करत असतो. प्रगती करत असताना पाय जमिनीवरती असतात, हात जे मात्र आकाशाला भिडले असतात. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे लाडके परब साहेबांचं देखील मनापासून आणि हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच आम्ही ज्यांचं नाव घ्यावं आणि आम्हाला देखील पुण्य लाभावं असं हे व्यक्तिमत्व आहे. गीता सज्जनांची नावे पुण्यवंत व्हावे असं हे व्यक्तिमत्व. साहेबांचं देखील मनापासून आणि हार्दिक आभार. साहब आप आए बाहर आए. आणि नक्कीच एक गोष्ट आम्ही नेहमी म्हणतो की खुशनसीब होते हैं वो लोग जिनके घर मेहमान आते. आणि आम्ही देखील फार स्वतःला श्रीमंत समजत आहोत कारण आमच्याकडे देखील पाहुण्यांची मांदी आई जी मात्र लाभलेली आहे. आम्ही देखील त्यांचं मनापासून आणि हार्दिक सहर्ष अरुणोदय मित्रमंडळाच्या माध्यमातून अरुणोदय चषक 2022 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. चला मित्रांनो स्पीडअप करायचं. 30 धावांचं लक्ष असेल मैदानाच्या आतमध्ये S9 अंधेरी या संघासाठी. स्ट्रायकर एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल अनिखिल, नॉन स्ट्रायकर एंडवरती आनंद आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. दोन्ही संघांना खेळाच्या दृष्टिकोनातून असेल खूप साऱ्या खूप शुभेच्छा. खोल दे पंख मेरे कहता है परिंदा, खोल दे पंख मेरे कहता है परिंदा, अभी तो और उड़ान बाकी है, ये जमीन मंजिल नहीं है मेरी, अभी तो पूरा आसमान बाकी है. दोन्ही संघ ते आसमान मैदानाच्या आतमध्ये नापायला पोहोचलेले आहेत. या संघाचा अगदी आपण पाहायला गेलं तर 30 धावा बनल्या आहेत.
प्रथम बॅटिंग करत असताना आता देखील गोलंदाजी करत आहेत आणि आता फलंदाजी करणाऱ्या संघाला देखील तशा प्रकारचीच सडेतोड उत्तर मैदानाच्या आतमध्ये द्यावा लागेल. पंचांचा हिरवा कंदील दोन्ही संघांना खेळाच्या दृष्टिकोनातून असेल. खूप सारे शुभेच्छा. पहिलाच बॉल, हिअर वी गो, फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग. इथे रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. पहिलाच बॉल अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू राईज झाला, फलंदाज सरप्राईज झाला आणि त्याला अनुषंगून हा असेल डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 0 धावा धावफलकावरती आहेत. 0 रन ऑन द बोर्ड. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ. इथे फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हर घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. मिळेल जी मात्र फक्त आणि फक्त सिंगल आणि धावसंख्या अशा रीतीने आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 1 धाव धावफलकावरती. 1 रन ऑन द बोर्ड. 1 धाव जी मात्र धावफलकावरती आहे आणि अशा रीतीने आपण जर पाहायला गेलो तर मोठे फटके खेळावे लागतील कारण 30 धावांचं भलं मोठं लक्ष आहे. सायकलीने इथे मात्र डोंगर चढावा लागेल. डोंगरची सफारी करावी लागेल. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉइंट घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. मिळेल जी मात्र फक्त आणि फक्त सिंगल आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 2 पाहायला मिळेल. पुश करो और खुश रहो अशा मनस्थितीमध्ये चालू आहे जी मात्र बॅटिंग फलंदाज निखिलची. इथे बॅटीची आतली कडा आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची पुन्हा एकदा समाप्ती. चांगल्या प्रकारची गोलंदाजी गोलंदाज आकाश करत आहेत. अवांतर धाव वगळत आहेत आणि खऱ्या अर्थानं अशा प्रकारचीच गोलंदाजी जी मात्र केली पाहिजे. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ जो मात्र शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. येस, मृत्यू चेंडू डेड बॉल. 4 चेंडू आणि 2 धावा या धावफलकावरती आहेत. इथे फटका चांगला आहे. आपला हात जगन्नाथ असं म्हणत असताना 1 धाव जी मात्र ऍड. धावसंख्या धावफलकावरती 3 आपल्याला पाहायला मिळेल. 3 रन ऑन द बोर्ड. 3 धावा या धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. S9 अंधेरी संघाला या षटकामध्ये देखील आपण पाहायला गेलं तर अपयश लाभलेलं आहे. नो बॉल पंचांचा इशारा आलेला आहे. नो बॉल. नक्की 4 धावा या धावफलकावरती. 19 चेंडू आणि 26 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. 19 चेंडू आणि 26 धावा असं समीकरण पाहायला मिळेल S9 अंधेरी संघासाठी. दिशा दाखवली फक्त आणि फक्त दशा खराब करायचा प्रयत्न होता. षटक क्रमांक पहिलं जो मात्र समाप्त झालं. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल बिनगडी बाद 5 धावा या धावफलकावरती असतील आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो. आता मात्र षटक उरले 3. 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये बनवायचे 25 धावा. 24 चेंडूंचा पूर्वार्ध, 24 चेंडूंचा उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेलं क्रिकेटचं रणसंग्रामी नाटक आपल्याला पाहायला मिळेल. 16 आनंदाचा गजर क्रिकेटचा याच्यासाठी केला होता अट्टहास की हा शेवटचा दिवस गोड व्हावा आणि नक्की शेवटचा दिवस देखील गोड होताना आपण पाहू शकतो. अरुणोदय मित्रमंडळ आयोजित अरुणोदय चषक 2022चा देखणा आणि दैदिप्यमान सोहळा. डोळ्यांचं पारणं फेडावं अशी ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रथम पारितोषिक 50,000 रुपये व भव्य आणि दिव्य आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल 25,000 रुपये व भव्य आणि दिव्य आकर्षक चषक. अप्रतिम असं आयोजन, एक चांगलं नियोजन जो मात्र नक्कीच आपल्याला अरुणोदय मित्रमंडळाच्या माध्यमातून पाहायला मिळते. गिरने से डरेगा तो उड़ान कैसे भरेगा. गिरने से डरेगा तो उड़ान कैसे भरेगा. और ये क्रिकेट है मेरी जान. यहाँ पे मेहनत नहीं करेगा तो आगे कैसे बढ़ेगा. आणि ती मेहनत मैदानाच्या आतमध्ये संघांना करावी लागेल. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. कारण मी एक गोष्ट नेहमी म्हणतो, नो रिटेक इन द क्रिकेट. गेलेली वेळ पुन्हा एकदा येत नाही. 1 वर्ष 12 महिने 52 आठवडे 365 दिवस वाट पाहावी लागेल या क्षणांची. पुन्हा एकदा हारले तर, कारण हे क्षण पुन्हा येणे नव्हे. इथून मात्र मेहनत करावी लागेल. इच्छा दाखवलेली आहे आणि येस मैदानाच्या आतमध्ये टिपला जातोय झेल. फलंदाज होतोय फेल आणि फलंदाज आनंदचा समाप्त होतोय खेळ. फ्लाइंग टू द एअर अँड ड्रॉप इन टू द फिंगर. दिस इज माय कॅच अँड एवर शोरली टेकन असं म्हणत असताना फलंदाज बाद. विकेटचं पतन. झटका क्रमांक 2. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या असेल 5. 5 वरती लागलेला झटका क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इनॅट नंबर आपण पाहू शकतो जो मात्र
3 आपल्याला पाहायला मिळाला प्रशांत. स्ट्रायकर एंडवरती, नॉन स्ट्रायकर एंडवरती निखिल. अप्रतिम आपण पाहू शकतो जो मात्र चेंडू अगदी कट करायचा प्रयत्न होता पण नक्कीच वाईड बॉल पंचांचा इशारा आलेला आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. 6 रन्स ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावरती आहेत. इथून प्रयत्न करावे लागतील. फटका चांगला आपल्याला पाहायला मिळत होता, अगदी सिंगल धावची मात्र ऍड. आणि बघता बघता फलंदाजच्या बॅटमधून येत होत्या अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडत होता तोफेचा गोळा, पण त्या अगोदर किल्ल्याची भिंत जी मात्र आडवी झाली आणि सिंगल धावच्या स्वरूपात एक धाव ऍड. आणि धावसंख्या डिक्लेअर झोन मध्ये जात असताना 7. यापुढील सामना आपल्याला पाहायला मिळाला साईला ब्लू स्टार विक्रोळी आणि त्यांच्या विपक्ष फाईट करत असताना जोगेश्वरी पॅकर्स जोगेश्वरी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित यायचे. टीम जोगेश्वरी पॅकर्स जोगेश्वरी टीम, साईलीला ब्लू स्टार विक्रोळी टीम. येस आपण पाहू शकतो अशा रीतीने इथे डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. प्रेशर असेल प्रभात वरती आणि प्रभातला चांगल्या प्रकारची कामगिरी करणं गरजेची आहे. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काय मिळालं तर नशिबाचं खेळ आहे मित्रांनो. प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं कमी पडेल. ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, पण फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून अगदी आपल्याला पाहायला मिळतोय तू चल मैं आया अशी मनस्थिती. आणि अगदी आपण पाहू शकतो ज्याप्रमाणे हव्याच्या झोक्याने पत्त्याचं घर ढासळून जातो त्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये एकावरती एक विकेट देखील ढासळत आहे. तू चल मैं आया अशी मनस्थिती आणि चालू आहे. अशा मनस्थितीमध्ये बॅटिंग S9 अंधेरी या संघाची. दुसरा गडी बाद 1 brings 2 क्रिकेटचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि 1.4 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 7 पाहायला मिळेल. 2 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतील. विवेकच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे, कंजूस गोलंदाजी केली आहे. 2 धावा आणि 2 विकेट देखील प्राप्त केल्या आहेत. इथे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. मिळेलची मात्र सिंगल आणि धावसंख्या धावफलकावरती बघता बघता जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. 2 गडी बाद 8 धावा या धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी ट्रॅकवर. पंचेक आपल्याला पाहायला मिळतो. मृत चेंडू, डेड बॉल पंचांचा इशारा आलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती असेल 8 रन ऑन द बोर्ड. 8 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. दोन गडी बाद 8 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आणि वाईड बॉल पुन्हा एकदा पंचांचा इशारा आलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाला 9 धावा या धावफलकावरती. 9 रन ऑन द बोर्ड. आणि एकदा शेवटचा चेंडू जो मात्र शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज. येस सिंगल धावची मात्र ऍड आणि धावसंख्या धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर चेजिंग करत असताना S9 अंधेरी संघाची असेल 10. 2 षटकांमध्ये बनवायचे आहेत. तब्बल आणि तब्बल 20 धावा, 12 चेंडू 20 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. स्पीडअप करायची विनंती असेल आणि नक्कीच साई लीला ब्लू स्टार विक्रोळी संघ आपण आपल्या कॅप्टनला पाठवून द्यायचे. तसेच विनंती असेल जोगेश्वरी पॅकर्स जोगेश्वरी संघाला आपण देखील आपले कॅप्टन मैदानाच्या आतमधून इथे समालोचन कक्षाजवळ पाठवायचे. दोन षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 10 आपल्याला पाहायला मिळेल. जिंदगी छान आहे, जिंदगी ही छान आहे पण थोडी लहान आहे. रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे. काट्यात झुलती फुलांची एक कमान आहे. हवे ते घे कारण दुनिया एक दुकान आहे. जो म्हणतो हे जीवन निरार्थ आहे तो बैमान आहे. कारण जीवनामध्ये कधी हसावं लागतं, कधी रडावं लागतं. उंच धबधबा बनायला पाण्याला उंचावरून पडावं लागतं. त्याप्रमाणे दोन्ही संघांना तशा प्रकारची कामगिरी करावी लागेल. स्पीडअप करायची विनंती असेल पंचांना देखील. दोन षटकांमध्ये 10 धावा आणि येस पॉवर प्लेची घोषणा बॅटिंग करणाऱ्या संघाने केलेली आहे. 12 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये.
विजयासाठी S9 अंधेरी संघाला. संघ अडचणीमध्ये आहे, अशा वेळी बॅट्समनला चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. निखिल आणि साईनाथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. काही घडू शकतो कारण क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनप्रिडिक्टेबिलिटी. क्रिकेट अनिश्चितताओं का खेळ आहे, या हर प्रिडिक्शन फेल आहे असं आम्ही नेहमी म्हणतो. पण नक्कीच आता काय घडेल काय बिघडेल येणारी वेळ आपल्याला नक्कीच सांगून जाईल. 2 षटकं आणि 20 धाव्यांची गरज आहे. स्ट्रायकर एंडवरती बॅटर निखिल, नॉन स्ट्रायकर एंडवरती साईनाथ, गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सागर. इथे अगदी आपण पाहू शकतो मिस टाइम फटका, गोशंकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 11 धावा धावफलकावरती, 11 रन ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत, 11 रन ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे सागर यांच्या माध्यमातून. नो बॉल पंचांचा इशारा आलेला आहे, नो बॉल. त्यामुळे नक्कीच जर पाहायला गेलं एक धाव अतिरिक्तची ऍड आणि धावसंख्या धावफलकावरती अशा रीतीने जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. 12 रन ऑन द बोर्ड, 12 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 समाप्त, 3 मार्गस्थ. इथे डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न होता. रनिंग डाऊन द ट्रॅक, प्रयत्न फसलाय आणि अगदी आपण पाहू शकतो डॉट बॉलची समाप्ती. इथून डॉट बॉल कमी खेळणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूवरती आता आउट ऑफ द पार्क मारण्याची गरज आहे. वाईड बॉल पंचांचा इशारा आलेला आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर, धावा मिळतील अवांतर आणि अवांतरची धाव जी मात्र ऍड होईल आणि धावसंख्या धावफलकावरती बघता बघता 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 13 रन ऑन द बोर्ड, 13 धावा धावफलकावरती. इथे फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक असतील आकाशच्या माध्यमातून थोडी घाई आपल्याला पाहायला मिळाली. कलेक्शन थोडं खराब होतं आणि अगदी सिंगल धाव जी मात्र अर्जित करण्यात आली. 14 धावा धावफलकावरती आहेत. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय, धावांसाठी झगडावा लागतोय S9 अंधेरी संघाला. पहिला चेंडू डिक्लेअर स्वरूपात 1 धाव, त्यानंतर वाईड, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर वाईड, पुन्हा एकदा सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. अशी फील्डची रचना आपण पाहू शकतो. या षटकाची रचना, ॲनालिसिस आणि सेटअप या षटकाचा. धावसंख्या असेल 14, 14 2 गडी बाद, 14 धावा धावफलकावरती आहेत. 2 विकेट्स डाऊन, 14 रन्स ऑन द बोर्ड. मेहनत करावी लागेल मित्रांनो, मेहनत करावी लागेल. मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न ती परमेश्वर असं आपण नेहमी म्हणतो आणि ते देखील मैदानाच्या आतमध्ये समीकरण जो मात्र सातत्यात आणि सत्यात उतरवावं लागेल. इथे अगदी आपण पाहू शकतो फलंदाज बाद, विकेटचं पतन. आकाशांच्या लाटांवरती चेंडू स्वार आणि बघता बघता चेंडू अगदी डिक्लेअर झोनच्या बाहेर जातोय. अजय बांदकर नक्कीच याच दरम्यान अजयजी बांदकर साहेब जे नक्कीच आपण पाहू शकतो या मंडळाचे सभासद आहेत. साहेबांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. साहेबांचं येणं जो मात्र या सोहळ्यासाठी फक्त आणि फक्त येणं नाही, या स्पर्धेच्या सुवर्ण पानांवरचं लिहिणं आहे. साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक मनापासून स्वागत असेल. साहेबांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आणि व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. आपल्या येण्याने या स्पर्धेची शोभा आणि नक्कीच वजन देखील या व्यासपीठाचं वाढेल. धावसंख्या 14 आपल्याला पाहायला मिळेल. 3 गडी बाद, 8 चेंडू आणि 16 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू 16 असं समीकरण असेल. इथे सिंगल धाव, सिंगलनी काय होणार नाही. आता तुम्हाला मोठे मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. संतोष आणि निखिल ही जोडी असेल. 1 टू गो, पंचांचा इशारा देखील आलेला आहे. 7 चेंडू आणि 7 चेंडूंमध्ये 15, नो बॉल, नो +1. 7 चेंडू आणि 13 असं समीकरण असं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 7 बॉल अँड 13 रन्स टू विन टीम S9 अंधेरी. S9 अंधेरी संघाला 7 चेंडूंमध्ये 13 धाव्यांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी. संतोष आणि निखिल या दोघांना चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल, चमत्कार करावा लागेल. सिंगल धाव आणि अशा रीतीने षटक क्रमांक 3 समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 18 पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत 12. 12चे लाख की लाखाचे 12, झाकली मूठ 1.25 लाखाची. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, दोन्ही संघ दिग्गज आहेत, दोन्ही संघ मातब्बर आहेत. अफाट आयुष्य मैदानी तू, अफाट आयुष्य मैदानी तू, एशी वेळोवेळी काळ करी मग गोलंदाजी, जमून आपली खेळी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला दाव. सावध आणि चतुर तोच इथे रंगलाय. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला आणि थांबला तो मात्र संपलाय.
दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत तब्बल आणि तब्बल 12 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडू सीमारेषा पार, प्रत्येक चेंडू आउट ऑफ द पार्क, प्रत्येक चेंडू इनटू द क्राउड, प्रत्येक चेंडू इनटू द फॅन्स मारावा लागेल. स्विंग अँड मिस अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू पडल्यानंतर काहीसा हरकत करतोय आणि फलंदाज बाद पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळत असताना अजय नावातच जय आहे, तर नक्कीच अप्रतिम कामगिरी देखील नावाला साजेशी अशी कामगिरी करत असताना गोलंदाज 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत तब्बल आणि तब्बल 12 धावा विजयासाठी S9 नांदेरी संघाला. 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये 12 धावा असं समीकरण असेल S9 नांदेरी संघाला विजयासाठी. आणि नक्कीच पाहायला गेलं तर पहिल्या मॅचचा विचार केला पुष्कर नाईन कांजूरमार्ग संघ जो मात्र पुढील फेरीमध्ये दाखल झालेला आहे, त्यांचे देखील खूप खूप शुभेच्छा असतील त्यांना पुढील सोनेरी वाटचालीसाठी. नक्कीच आता मॅच देखील होईल त्यांची. इथे फटका चांगला आपल्याला पाहायला मिळाला, तितकंच अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल धाव ॲड धावसंख्या धावफलकावरती 19 आपल्याला पाहायला मिळाला. 4 चेंडू 11 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. टीम S9 नांदेरी संघासाठी विजयासाठी अजय गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज. स्ट्रायकर एंडवरती बॅटर निखिल. इथे फलंदाज बाद विकेटचं पतन. झटका क्रमांक पाहायला गेलं तर लागलेला हा असेल 5वा आणि निखिलला परतावं लागेल टुवर्ड्स पवेलियन. बॉक्स फुटला आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये जर बॉक्स फुटला तर फलंदाजाला बाद व्हावं लागतं. सागर आणि दिनाकरी जोडी मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूंमध्ये बनवायचे 11, 3-11 असं समीकरण असेल. इथे सिंगल धाव देखील मिळत नाहीये. आता सामना झुकलेला आहे जो मात्र मंगलमूर्ती जय 11 कल्याण संघाच्या बाजूने. अप्रतिम कामगिरी जी मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली आणि धावा मिळतील 2. धावसंख्या असेल 21. 1 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. S9 नांदेरी संघाला. वेळ गेली, सत्ता गेली, बाजार संपला, विषय एंड होत असताना अगदी आपण पाहू शकतो S9 संघाचा फटका चांगला होता. बघता बघता चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट, वार पे पलटवार, चौकार. धावसंख्या असेल धावफलकावरती जी मात्र 25. मॅच जी मात्र ओव्हर झालेली आहे. दोन्ही संघांना विनंती असेल शेक हँड करायचे, लाईनअप करायचे, त्यानंतर हा मैदान सोडायचं आहे. आणि सामना जिंकलाय जो मात्र मंगलमूर्ती जय 11 कल्याण संघाने. संघाचं अभिनंदन आणि हरलेल्या S9 नांदेरी संघाचं खूप कौतुक. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच असेल ज्याने अप्रतिम कामगिरी केली तोच सुनील ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अप्रतिम कामगिरी सुनील यांच्या माध्यमातून सुनील असतील या सामन्याचे सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. सुनील आपण यायचंय त्वरित आणि तो मॅच घेण्यासाठी. यापुढील होणारा सामना साई लीला ब्लू स्टार विक्रोळी विपक्ष जोगेश्वरी पॅकर्स जोगेश्वरी. सन्मान्य आदरणीय अजयजी बांदकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत सुनील यांना. मान्यवरांची उपस्थिती जी मात्र या सोहळ्यासाठी लाभली त्या आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि त्या सर्व आलेल्या मान्यवरांच्या मांदी आईचं अरुणोदय मित्रमंडळ आणि अरुणोदय चषक 2022च्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष मनापासून स्वागत असेल. टी शर्ट जे मात्र आपण पाहू शकतो सुनील यांना देत असताना अप्रतिम कामगिरी. थेंबे थेंबे तळे साचे आपण नेहमी म्हणतो आणि त्याप्रमाणे एक एक धाव अर्जित करत असताना चांगल्या प्रकारची कामगिरी सुनील यांच्या माध्यमातून तेच ठरलेत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. यापुढचा सामना असेल साई लीला ब्लू स्टार विक्रोळी विपक्ष जोगेश्वरी पॅकर्स जोगेश्वरी. दोन्ही संघांचे कॅप्टन उपस्थित राहायचे टॉस साठी. अगदी पाहायला गेलं तर अरुणोदय मित्रमंडळ म्हणजे खऱ्या अर्थानं 44 वर्षांची परंपरा